जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील सध्या अस्तित्वात नसलेल्या उजाड भाटपुरी गावाच्या नावावर 4,907 बोगस जन्माच्या नोंदी आढळून आल्यात आणि या पार्श्वभूमीवर आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जळगावातील पारोळा येथे प्रत्यक्ष भेट देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून या प्रकरणाची माहिती घेतली आहे। या प्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपी बिहार येथील अजय कुमार दुबे याला अटक केली आहे। आणखी 5 आरोपींची नावे समोर आली आहे। बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात घुसवण्याचं मोठं षडयंत्र सुरू असून देशाच्या सुरक्षेसाठी मोठं आव्हान असल्याची प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे। हॅक झालेलं असं वाटतंय की बहुधा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हॅक झाली आहे सिस्टम असं दिसतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक SIT पण स्थापित केली आहे, पण 1 महिना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की निवडणुकांमध्ये गेला आहे। आता या कार्याला गती मिळेल। उत्तर प्रदेशमध्ये पण रायबरेली आणि जौनपूरमध्ये असाच प्रकारचे जन्म नोंद एका ठिकाणी 52,000 जन्म नोंदी घेण्यात आलेल्या आहेत। आरोपी बिहारचे आहेत आणि त्यात मास्टर माइंड कोण आहे त्या अजून पोलिसांचा तपास सुरू आहे। रताळा ग्रामपंचायतमध्ये एक भटपुरी गाव म्हणून ज्या गावामध्ये लोक राहत नाही, उजल गाव आहे, त्या गावाच्या नावाने कोणतरी 4,907 बर्थ सर्टिफिकेट जनरेट केलं। ही जे बर्थ सर्टिफिकेट CRS पोर्टल सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टम आहे, ती CRS पोर्टल मार्फतीने जनरेट केलेलं आहे आणि ही सर्व फ्रॉड पद्धतीने जनरेट केलं अशा तक्रार होत्या। त्या तक्रारानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आम्हाला 10 दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यावरून एक टीप मिळाली होती की भाटपुरी नावाचं उजाड गाव आहे पारोळा तालुक्यात, तिथे काय फेक बर्थ सर्टिफिकेट जनरेट झालेले आहे। मग आपण इन्क्वायरी इनिशिएट केले तर आम्हाला आढळलं की 4,907 इतक्या नोंदण्या बोगस त्या गावात झालेले होते। मग लगेच आपण शासनाला कळवलं। तिथून कळवल्यानंतर आम्हाला अथॉरिटी लेटर आलं की हे 4,907 नोंदणी आपण रद्द करू शकता आणि FIR ही पॅरलली आपण रजिस्टर करा। मग FIR रजिस्टर केली गेली आणि 4,907 नोंदण्याचं पंचनामा केलं गेलं आणि आजपासून त्यांना रद्द करायची प्रक्रिया सुरू झालेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।